आज आपण बनवणार आहोत प्रोटीनयुक्त अशी थाळी। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे। याच्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि छान तेल तापल्यानंतर आपण 1 वाटी असे ओले मूग याच्यावरती ॲड करून घेतलेले आहेत आणि ते छान असे भाजून घ्यायचे आहेत। वाटण्यासाठी इथं मी ओलं खोबरं, लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। मूग भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत आणि वाटण आपलं वेगळं काढल्यानंतरच हे मूग फिरवून घ्यायचे आहेत। थोडंसं त्याला मोठंसं असं बारीक करून घ्यायचं आहे मुगाला। नंतर एका भांड्यामध्ये तेल ॲड करून 2 ते 3 चमचे याच्यावरती फोडणीचे साहित्य ॲड करून घ्यायचे आहेत। आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जिरे, मोहरी आणि हिंग। सोबतच मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला 1 कांदा सुद्धा आपण इथे ॲड करून घेतलेला आहे। मिश्रण सर्व छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि कांद्याचा रंग ट्रान्सपरंट होईपर्यंत आपले हे मिश्रण आपण परतून घेणार आहोत। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अशा पद्धतीने आपला कांदा छान ट्रान्सपरंट होत आहे, तुम्ही इथे बघतच असाल। आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करून घ्यायचा आहे। साठवणीतला जो लाल तिखट मसाला आहे आपला तो चवीनुसार या मिश्रणात ॲड करून घ्यायचा आहे। सोबतच अर्धा चमचा इथे मी हळद ॲड करून घेतलेली आहे, तुम्ही इथं पाहतच असाल। सर्व मिश्रण तेलावरती छान परतून घ्यायचं आहे आणि लाल तिखट सुद्धा ॲड केल्यानंतर छान तेलावरती ते परतल्या गेल्यानंतर आपण याच्यामध्ये जो वाटणाचा मसाला बनवलेला आहे तो वाटणाचा मसाला आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ओले खोबरे, जिरे, लसूण आणि कोथिंबीर असं हे मसाल्याचं मिश्रण होतं आणि ते मी इथे ॲड करून घेतलेलं आहे। ते सुद्धा छान तेल सुटेपर्यंतच परतून घ्यायचं आहे। छान असं मिश्रणाला तेल सुटलेलं आहे, तुम्ही इथं पाहतच असाल। आता आपण मूग जे मिक्सरमधून फिरवून घेतलेले पूर्ण बारीक करायचे नाहीत। मिक्सरमधून फिरवत असताना अगदी थोडेसे त्याचे तुकडे होतील अशा पद्धतीने ते फिरवून घ्यायचे आहेत, तुम्ही इथं पाहतच असाल। लवकर शिजायला मदत होते आणि मूग असे बारीक करून घेतल्यामुळे त्याची चव सुद्धा त्या आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये उतरली जाते। आणि मूग परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला आमटी हवी असेल तर आपण जेवढं पाणी ॲड करायचं आहे तेवढं करू शकतो। चवीनुसार मीठ ॲड करू शकतो आणि झाकण ठेवून 7 मिनिटं गॅसच्या मीडियम फ्लेमवरती ही आमटी आपण शिजवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने खायला ओल्या मुगाची आमटी तयार झालेली आहे। रेसिपी तुम्ही ट्राय करा। आता इथे मी जेवणाचे ताट वाढून घेत आहे आणि भाकरीसोबत चपातीसोबत फस्त करायला तयार झालेली आहे ही मुगाची मस्त अशी आमटी। इथे मी थोडीशी भेंडीची भाजी घेतलेली आहे, भाकरी केलेली आहे, त्यासोबत ही मुगाची आमटी आणि आपल्याला जे आवडतं ते सॅलड आपण ह्याच्यासोबत खाऊ शकतो। व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।